योद्धा न्यूज चॅनल। नामस्मरण हीच खरी भक्ती। जन्माचा वेळ निश्चित पण मृत्यूचा नाही। हरिभक्तपराय ज्ञानेश्वरीताई वायभट, खरपुडी बुद्रुक येथे कैलासवासी चंद्रकांत महादू गायकवाड आप्पा यांचा दशक्रिया विधी संपन्न, खेड, पुणे। मानवी जीवनात जन्माची वेळ सांगता येते, परंतु मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही। जन्म आणि मृत्यूच्या या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती करायची असेल तर केवळ नामस्मरण हाच एकमेव मार्ग आहे, असे निरूपण प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई बाजीराव वायभट यांनी केले। खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील जुन्या पिढीतील आदर्श नेतृत्व आणि आदर्श सरपंच कैलासवासी चंद्रकांत महादू गायकवाड आप्पा यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आयोजित सुश्राव्य प्रवचनात त्या बोलत होत्या। यावेळी त्यांनी विविध दृष्टांत देत उपस्थितांचे प्रबोधन केले आणि गायकवाड परिवाराचे सांत्वन केले। आधुनिक तंत्रज्ञानासोबत अध्यात्माची जोड द्या। आपल्या प्रवचनात ताईंनी सामाजिक विषयांवरही भाष्य केले। आजच्या काळात लहान मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे आहे। लेख वाचवा, लेख शिकवा या अभियानासोबतच मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेताना आपल्या समृद्ध अध्यात्माचे धडेही गिरवले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले। मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कैलासवासी चंद्रकांत आप्पांच्या स्मृतींना उजाळा दिला। यामध्ये प्रामुख्याने दशरथ गाडे पाटील, माजी सभापती, संदीप गाडे पाटील, सरपंच, अशोक काशीद, माजी सरपंच, वंदनाताई सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्या, जयसिंग भोघाडे, आदर्श सरपंच व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राचार्य केडी चौधरी पाटील आणि प्राचार्य बापूसाहेब चौधरी पाटील। कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद रेटवडी वाफगाव गटाच्या नवनियुक्त सदस्या दीप्तीताई प्रसाद भोघाडे यांनी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली। सामाजिक बांधिलकी आणि दातृत्व कैलासवासी चंद्रकांत महादू गायकवाड हे खेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मंगलताई गायकवाड यांचे सासरे, तर माजी सरपंच व चेअरमन संजय गायकवाड यांचे चुलते होते। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गायकवाड परिवाराच्या वतीने गावातील विविध देवस्थान आणि सामाजिक संस्थांना देणग्या सुपूर्द करण्यात आल्या। या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन प्रसिद्ध निवेदक व उद्योजक चैतन्य गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे ऋण संजय गायकवाड यांनी व्यक्त केले। पसायदानाने या शोकाकुल वातावरणातील सोहळ्याची सांगता झाली।